ही घटना त्या सांगितल्यानंतर त्याला त्याचा कर्माचं फळ मिळालं. तर कर्माचं फळ सोडत नाही कुणाला आहे. भगवंताने कर्माला फार महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे शुद्ध कर्म आपलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी एक स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्य समग्गे समग्रं तपो सुखो. विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन. भगवान बुद्धाच्या प्रज्ञेतून स्थापन झालेला सतधम्म, या सतधम्मांना सुद्धा त्रिवार वंदन. याच सतधम्माचा गेल्या 2.5 वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र भिक्खू संघ, या भिक्खू संघांना त्रिवार वंदन. या 3 रत्नाची ओळख करून देणारे परमपिता बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीत पूर्ण जीवन समर्पित करीत आहे. आज या ठिकाणी या सिद्धार्थ गेस्ट हाऊस मध्ये आज भदंत यस्सारिन्नवंश महाथेरो यांच्या उपसंपदा दिवसानिमित्त, तसेच त्यांच्या वडिलांच्या पुनरानुमोदनाकरिता ही ऑनलाईन 13वी धम्म परिषद होत आहे. या धम्म परिषदेमध्ये, या धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य प्राध्यापक डॉक्टर भिक्षू खेमधम्म महाथेरो, तसेच विशेष धम्मादेशना देणारे माझे परमगुरु पूज्य प्राध्यापक डॉक्टर भिक्षू यम सत्यपालजी महाथेरो, धम्म परिषदेचे अध्यक्ष व या यूट्यूबचे चॅनलचे अध्यक्ष भिक्षू यस्सारिन्नवंशी महाथेरो, तसेच भिक्षू संघ धम्मदेशना भिक्षू अनुरुद्धजी थेरो, पूज्य भिक्षू संघपाल, पूज्य भिक्षू विनयशील आदी यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन. या बुद्ध टीचिंग यूट्यूब चॅनल तर्फे बरेचसे धम्म बुक सुद्धा पब्लिकेशन झालेले आहेत. तर या कारणानिमित्त, वरील दोन्ही कारणानिमित्त आज या ठिकाणी ही ऑनलाईन धम्म परिषद होत आहे. आणि हा उपक्रम भदंत यस्सारिन्नवंश यांनी सर्व उपासक उपासिका यांना घरी बसून सुद्धा प्रवचन ऐकण्याची संधी दिलेली आहे व पुण्य प्राप्त करण्याची संधी दिलेली आहे. तसेच या ठिकाणी आपण जे प्रवचन झालेलं आहे, आमचे गुरु भदंत सत्यपालजी महाथेरो यांनी फार सुंदरसं असं प्रवचन केलेलं आहे. तसेच या ठिकाणी खेमधम्म भंतेजींनी सुद्धा बरंचसं प्रवचन केलेलं आहे. हे दोन्ही भिक्षू फार मोठे महान आणि महाथेरो आहेत. त्यांच्या समोर मला
थोडस प्रवचन देण्याची संधी मिळालेली आहे, तर ती मी पूर्ण करतो आहे. त्यांनी दिलेली संधी मी प्राप्त करत आहे. मला हा प्रवचन करण्याचा मला पहिलीच वेळ आहे की माझ्या गुरु समोर मी प्रवचन करत आहे. तर या ठिकाणी मी प्रथम गाथा गायलेली आहे बघा. सुखो बुद्धानुपादो सुखो सद्धम्म देसना सुखा संघस्थ सामकी समगणन तपो सुखो. ही धम्मपद गाथा डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची आवडती गाथा आणि त्यांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये पहिल्याच पेजवर नमूद केलेली असल्यामुळे ह्या धम्मगाथेला फार महत्व आहे. कारण की ह्या गाथेमध्ये बाबासाहेबांनी पूर्ण उल्लेख केलेला आहे. सुखो बुद्धानुपादो, भगवान बुद्धाचा जन्म सुखकारक आहे. का सुखकर आहे की भगवान बुद्धाच्या जन्माच्या अगोदर या देशामध्ये पूर्ण कर्मकांड चालत होते. हत्या होत होती, व्यभिचार होत होता, नशाबाजी होत होती. पूर्ण जम्बूद्वीप हे पापाच्या गर्तेत गेलेलं होतं आणि हे पापवर्तीमुळं हे जम्बूद्वीप डुबून गेलं असतं. या जम्बूद्वीपामध्ये एवढे मोठे पाप कर्म झाले होते. एक यज्ञामध्ये 1,000 2,000 हजार जनावरांच्या कत्तली होत होते, माणसाच्या कत्तली होत होते, स्त्रियांच्या कत्तली होत होत्या. आणि हे थांबवण्यासाठी भगवान बुद्धाचा जन्म फार सुखकर आहे. त्यामुळे हा सुखोन बुद्धानुपादो, ज्यावेळेस भगवान बुद्धाचा जन्म झाला आणि भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली आणि भगवंताने आपल्या धम्माचा प्रसार केला, त्यावेळेस हे पूर्ण पाप कर्म नष्ट होत आलं. सुखो सद्धम्म देसना म्हणजे भगवंताने मानवाच्या कल्याणासाठी 82,000 धम्मोपदेश केलेले आहेत आणि ते सर्व धम्मोपदेश सर्व प्राण्यांच्या हितासाठी, सुखासाठी, ते म्हणजे सुखासाठी फार मोठे महत्वाचं काम केलेलं आहे धम्माने. त्यामुळे आपण धम्मानुदेशना म्हणतो. त्यानंतर या धम्मामध्ये सुखा संघस, संघाची एकता सुखकर आहे. संघ एक जागी राहायला पाहिजे. त्याच उदाहरण म्हणून बाबासाहेबांनी आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलंय की संघटित व्हा. बाबासाहेबांनी ह्याच धम्मपदाच्या गाठीवर आपल्याला आदेश दिला की तुम्ही संघटित व्हा. संघटित होणं फार महत्वाचं आहे. जसा भिक्षू संघ एक संघ राहत होता, तसा समाजाने सुद्धा एक संघटित राहायला पाहिजे. सुखा संघर्ष सामग्री समगणन तपो सुखो, सर्वांनी मिळून ध्यान साधना, विपश्यना साधना व परिपूर्ण पुण्यकर्म करायला पाहिजे. हे या गाथेचा अर्थ आहे. आणि ही गाथा डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये पहिल्याच पानावर दिलेले आहे. त्यामुळं या गाथेचा वारंवार याचा उपदेश व्हायला पाहिजे, वारंवार ही गाथा गायली पाहिजे. तर या ठिकाणी आज या गाथेचं प्रफुल्ल झालेलं आहे. तसंच बाबासाहेबांनी या धम्म ग्रंथामध्ये बरेच पूर्ण निवारण केलेलं आहे. त्याच्यातलं बरंच सांगितलेलं आहे उपासकाने. तर पुन्हा एक धम्मगाथा आहे की त्या धम्मगाथामध्ये बाबासाहेब भगवंताने असा उपदेश दिलेला आहे. मनो पुब्बगमा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पदुट्टेन भासती वा करोती वा तथो ना दुःख मनवंती जक्कं वहतो पदं. ही फार मोठी गाथा आहे. भगवंताने सुख या भगवंताने या गाथेमध्ये आपल्या मनावर ताबा ठेवण्यास सांगितलंय. मनो पुब्बगमा धम्मा,
जे विचार आपल्या मनात, जे सगळे काही वाईट विचार, चांगले विचार, हे पूर्ण मनातूनच उत्पन्न होतात आणि मनातून उत्पन्न झाल्यावर त्याचे परिणाम सुद्धा आपणाला भोगावे. जर वाईट विचार आपल्या मनामध्ये आले, वाईट परिणाम आपल्या शरीरावर होणार. जर आपल्यामध्ये चांगले परिणाम निर्माण झाले, चांगले विचार निर्माण झाले, तर आपल्याला सुख शांती लाभेल. हे भगवान त्यांनी या ठिकाणी सुख या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे मनच सर्व काही गोष्टी घडवत आहे. मनच सगळ्या गोष्टी काही करत आहे आणि मनच दुःख उत्पन्न करतंय आणि मनच सुख उत्पन्न करतंय. या मनाला आवर घालणं, मनाला कुशल कर्माकडे घेऊन जाणं, अकुशल कर्म येणं बंद करणं, यालाच दुःखातून मुक्ती होते. दुःख मुक्तीचा मार्ग आहे. त्याच्यामुळं मन हे सुंदर निर्मळ असलं पाहिजे. आपल्या मनात कुणाविषयी दोष नसला पाहिजे, कुणाविषयी राग नसला पाहिजे, कुणाविषयी लोभ नसला पाहिजे, द्वेष नसला पाहिजे. तर हे सगळं मनातूनच उत्पन्न होते. त्याच्यामुळे मनाला सावधानतेने वागवा. तर ह्याच मनाची गोष्ट एक कथा आहे दिलेली धम्मपदामध्ये. एक महापाल नावाचा, श्रावस्तीमध्ये एक उपासक होता महापाल नावाचा. तो महापाल नावाचा उपासक असा होता की ते भगवान बुद्धाचे फार प्रवचन ऐकणार, अष्टशील पाळणार, उपोषण करणार, दान धर्म करणार, सर्व गोष्टी करत होता. आता या गोष्टी करत असताना एक दिवशी पौर्णिमेचा दिवस होता आणि श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धाचं प्रवचन चालू होतं आणि तो उपासक शांत चित्ताने आपलं प्रवचन ऐकत होता. प्रवचन ऐकता सकाळ भगवानाचं प्रवचन सकाळी 5 वाजेपर्यंत झालं. मग सकाळी 5 वाजता निघाला तो आणि 5 वाजता निघाल्यानंतर 5 वाजता निघून तो आपल्या घरी चालला. तर रस्त्यामध्ये एक हौद होता. त्या हौदामध्ये थोडं तोंड धुवा म्हणून तो तिथे थांबला, तोंड धुण्यासाठी थांबला. त्याच वेळेस त्या गावामध्ये एक चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर ते चोरी घेऊन सामान घेऊन पळत असताना एका चोराचा पाय भांड्याला लागल्यानंतर आवाज आला आणि आवाज आल्यानंतर ते घरातली सर्व मंडळी जागृत झाली आणि त्या चोराच्या पाठीमागे लागले. आता चोराच्या पाठीमागे लागल्यानंतर तो चोर पळत चोराने पाहिलं की बरेच लोक आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. तर आपण काय करावं? तर त्यांनी जे चोरलेले जे धन होतं ते त्या महापालाचे तोंड होतं त्याजवळ टाकून दिलं. आता टाकून दिल्यानंतर मग ते चोर पळून गेले. ह्या घरातले सर्व परिवाराने पाहिलं की अरे हा चोर आहे, याच्याजवळ सामान पडलेलं आहे, धडा याला. त्याला खूप मारते तो मारामारामध्ये त्याच जागी मरून जातो. मरून गेल्यानंतर मग सकाळी भिक्षू त्याच हौदावर पाणी भरायला येते. तर पाहिलं तर महापाल हा मरण पावलेला परिस्थिती दिसला. त्यांनी पाणी भरलं आणि भगवंताकडे गेले. भगवंता, तो महापाल आता रात्रभर आपलं प्रवचन करून ऐकून गेला आणि त्या हौदाजवळ मरून पडलेला आहे. काय घटना झाल्यावर किती दानशूर होता, किती दान पुण्य करायचा, उपोषण करायचा, दररोज प्रवचन ऐकायला यायचा. इतका दानशूर माणसाला अशी का घटना घडली? तर भगवंताच्या शुद्ध चित्ताने भगवंताने पाहिलं तर त्याच्यामध्ये कर्म आढळले. कर्मामुळे झालं. कारण की ह्या जन्माच्या अगोदर तो वाराणसीमध्ये एका राजाच्या पदरी सेनापती म्हणून काम करत होता आणि त्याची नियोजित कर्तव्य म्हणजे की वाराणसी पासून 15 ते 20 किलोमीटर एक खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावामध्ये एक रस्ता होता आणि त्या रस्त्यामध्ये चोर डाकू राहून त्या वाटसरूला लुटत होते. त्यामुळे राजाने तो सेनापती आणि काही शिपाई देऊन त्यांना सांगितलं की जे प्रवास करते त्यांना पलीकडे घेऊन सोडायचं, तिकडल्याला आणून सोडायचं, असे ड्युटी त्यांची कर्तव्य होते. असं करता करता एक दिवशी काय झालं
एक सुंदर नवीनच जोडपं लग्न झालेलं, नवीन जोडपं लग्न झालेलं एक बैलगाडीमध्ये आले आणि त्याला पलीकडच्या गावामध्ये जायचं होतं. 5चा टाइम होता, 6 वाजल्यापासून बंद होतं जाते, संध्याकाळी 6 पासून ते बंद करत होते. ते 5 वाजता त्या ठिकाणी आले. 5 वाजता आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं त्या सेनापतीला, आम्हाला बाहेर सोडा, आम्हाला जायचंय. नाही, ती मुलगी एवढी सुंदर होती, त्या सुंदर मुलीवर सेनापतीच मन बसलं आणि त्याच्या मनात वाईट भावना आली. आणि वाईट भावना आल्यामुळे ते वाईट भावना आल्यामुळे ते मला आता नाही सोडता येत. नाही, त्याने फार गयावया केली, फार विनंती केली, परंतु ते सेनापतीने सोडलं नाही. तो म्हणाला, तुमची इथं खाण्यापिण्याची राहण्याची सगळी सोय करतो, पण तुम्ही थांबा. पण त्यांना मजबुरीने थांबावं लागलं. सकाळ झाली. सकाळी सर्वांनी जाताना आपल्या आपल्या गाड्या संपल्या आणि निघायला लागले. तर ह्या सेनापतीने काय केलं की त्या गाडीमध्ये एक मौल्यवान हिरा लपवून ठेवला. मौल्यवान हिरा लपवून ठेवल्यानंतर मग सेनापतीने शिपायाला सांगितलं, शिपायानो, आपला फार मौल्यवान हिरा गेलेला आहे, सर्व गाड्याची झडती घ्या. माझं झडती घेत आला असता याच्या गाडीमध्ये तो मुलाच्या नवीन जोडप्याच्या गाडीमध्ये तो हिरा सापडला. मग त्या सेनापतीने त्याला बोललं, त्याला खूप मारलं. त्या मारामारामध्ये ते मरून गेला आणि त्यांनी त्याची पत्नीला आपल्या ताब्यात घेतलं. तर ही घटना घडल्यानंतर बघा, त्यांनी संशय घेतला, त्याच्यावर चोरीचा आरोप घातला, चोरी न करता चोरीचा आरोप घातला. नंतर या दुसऱ्या जन्मात पाहतो आला तर फार पुरुषाला आपण म्हणतो की अरे हा कसं काय मिळालं बाबा, अरे हा तर फार दानशूर होता, हा तर फार पुण्यकर्म करायचा, हा उपवास करायचा, हा किती धर्मवान होता, आणि कसं काय गेला, याच्यासोबत कसं काय झाली घटना. तर हे घटना मग भगवान बुद्ध म्हणते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे. पूर्वकर्माचं फळ आहे. मग पूर्वकर्माचं फळ असल्यानंतर मग भगवान ही झालेली घटना सगळ्या भिक्षू संघाला सांगते की अशाला असं केलं होतं त्याने. ही घटना ते सांगितल्यानंतर त्याला त्याचा कर्माचं फळ मिळालं. तर कर्माचं फळ सोडत नाही कोणाला आहे. भगवंतांनी कर्माला फार महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे शुद्ध कर्म आपलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक घटना झालेली आहे की या गाथेच्या द्वारे की एक फार मोठा वैद्यराज होता. वैद्य होता तो. फार पूर्वी वैद्याच्या दवाखान्यामध्ये दवाखाने नव्हते त्यावेळेस, सर्व वैद्य होते. तर एक बाई आंधळी होती. तो हा जो वैद्य होता तो डोळ्याचा फार आपण नाही म्हणतो का डोळ्याचा स्पेशालिस्ट, त्यावेळेस तो वैद्य डोळ्याचा स्पेशालिस्ट होता. डोळ्याचा स्पेशालिस्ट असताना मग त्या बाईला वाटलं, गरीब बाई होती, तिला वाटलं आपण तरी जाऊ दाखवू त्या वैद्याला. मग ते वैद्याकडे गेले. वैद्याने पाहिलं, दाखवलं. तो वैद्यराज म्हणले ठीक आहे, तुला मी बरं करतो म्हणल्यानंतर मग ते म्हणले मी फार गरीब आहे, मी काय करू शकेल, काय तुम्हाला देऊ शकत नाही. ठीक आहे म्हणले, काय नको. मी म्हणले तुमची दासी म्हणून राहील या ठिकाणी, तुम्हाला काम वगैरे करायला. ठीक आहे म्हणले. मग तो औषध टाकतो. टाकता औषध तिला दिसायला लागतं. आंधळी असताना मग तिला पूर्ण दिसायला लागतं. पूर्ण दिसायला लागल्यावर मग काय करतात, मग आता आपल्याला तर दिसायला लागलं, मग हा वैद्यराजाकडे आपल्याला दासी म्हणून राहावं लागलं. मग काय करावं, मग ती खोटं बोलते, मला दिसत नाही म्हणून. ते वैद्यराजाला सर्व समजतं की हिला दिसतं म्हणून. पण ठीक आहे म्हणले, खोटं बोल, या म्हणले. पुन्हा औषध टाकतो. पुन्हा औषध वाईट चित्ताने टाकतो, वाईट मनाने टाकतो की ती आंधळी होती. बघा त्याचं चित्त, मन वाईट चित्ताने तिच्या डोळ्यामध्ये औषध टाकले, ती आंधळी झाली. तो कमीत कमी त्याची जन्म हजारोचे जन्म तो आंधळाच जन्मात गेला, आंधळाच होत गेला. एक वेळेस मग या श्रावस्तीला जन्म झाल्यानंतर तो फार चक्षुपाल म्हणून तो भिक्षू होऊन गेला. पण असा भिक्षू झाला चक्षुपाल की तो फार अरहंत झाला. अरहंत झाल्यानंतर तो आपल्या कोटी समोर फिरत असताना त्याला दिसत नव्हता, आंधळा होता. आंधळा का झाला की त्यांनी वर्षावासामध्ये, आता जे वर्षावास येते ना, त्या वर्षावासामध्ये त्यांनी एक संकल्प केला की मी
कोणत्या तरी गोष्टीने मी एक तर झोपणार नाही, एक तर आंगड पाठीवर टाकणार नाही. तर त्यांनी विचार केला की मी झोपणार नाही हा संकल्प केला आणि कंटिन्यू बसून आपली साधना करत राहिला. परंतु न झोपल्यामुळे मी डोळ्याचा खराब होतो आणि डोळे त्याचे खराब झाले. वैद्याला दाखवलं, तो वैद्याला दाखवल्यानंतर वैद्याने औषध दिलं, पण असं सांगितलं की हे भंतेजी हे औषध तुम्ही खाली झोपून घ्या. पण त्यांनी झोपायचा संकल्प केला, आता मी झोपणार नाही. त्याने आपल्या बसल्या औषध टाकलं, परंतु काही फरक नाही झाला. मग असंच करता करता उद्या आता वर्षावर समाप्ती म्हणून त्यांचे आज डोळे आंधळे झाले आणि अरहंतही झाले. आंधळे झाले आणि अरहंत झाले. बघा किती घटना आहे. अरहंत झाले आणि अरहंत झाल्यानंतर ते त्यांच्या कुटीजवळ फिरत असतात. त्यांच्याकडून आता पायाने किडे काही मेले. तर काही भिक्षूने सांगितलं, भगवान तुम्ही तर म्हणता तो चक्षुपाल अरहंत आहे, पण त्यांनी तर हत्या केली. त्याच्या घरात कुटीसमोर फार किडे मरून पडलेले. भगवान तर म्हणले तुम्ही पाहिले का ते? तो म्हणले नाही. अरे म्हणले चक्षुपाल आंधळा आहे, त्याला दिसत नाही. मग भगवान ही त्याची कहाणी पाठीमागे सांगते. तर मन आपण कुणालाही वाईट मानाने चिंतलं तर त्याचं फळ आपल्याला कर्म भोगावंच लागते. त्याच्यामुळे चांगल्या कामाने चांगलाच विचार करायचा, चांगल्याच गोष्टी करायच्या. तर या ठिकाणी भगवंताने 82,000 उपदेश दिले आणि अरहंत भिक्षूने 2,84,000 भिक्षूचा संघाचा जे धम्मदेशना केलेले आहे त्याला त्रिपिटक म्हणतात. त्या त्रिपिटकामध्ये शुद्ध पिटक आहे, विनय पिटक आहे, धम्म पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. 3 पिटक तयार झालेले आहेत. याच भगवंताच्या एक वेळेस असंच भगवंत प्रवचन करीत असताना एक खाड्या गावामध्ये प्रवचन चालू होतं. आता चालू असताना प्रवचन पूर्ण संपलं. सर्व उपासक गेले, पण एक माई त्या ठिकाणी बसली, म्हातारी मस्की आईसारखी बसली शेवटपर्यंत. म्हणले काय झालं आई? प्रवचन संपलं. म्हणले मला काहीच नाही कळलं. हो. मग भगवंताला सगळं दिसत होतं. या आई ये म्हणले, ये. आईला जवळ घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर बसवलं आणि आईला ही गाथा म्हणून टाकली. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सच्चित्त परियोदपनं एतां बुद्धान शासनं. ही गाथा म्हणून दाखवली आहे. या गाथेमध्ये पूर्ण 84,000 गाथेचा अंश आला. सब पाप सकळ, कुठलेही पाप कर्म करू नका, अकुशल कर्म करू नका, कुशल कर्म करा आणि पुण्य संपादन करा आणि आपल्या चित्ताला शुद्ध करा. आपल्या चित्तामध्ये अकुशल असलं कुठल्याही गोष्टी येऊ नये. सगळे आपल्या चित्तामध्ये कुशल गोष्टी यावा. अशा सोप्या गोष्टी त्या आईला समजून सांगितल्या. आता अकुशल काय आणि कुशल काय हे काय कळालं? अकुशल काय आणि कुशल काय? मग भगवंतांनी सांगितलं काया वाचा चित्तेने कुठलंही पाप कर्म न झाला पाहिजे. आता काया म्हणजे हे शरीर. या शरीराने कुठलं पाप होते, कुठलं खतरनाक पाप होते या शरीर नाही तर हत्या करणं फार मोठं पाप होते. त्यानंतर चोरी करणं फार मोठं पाप कर्म होते. आणि त्यानंतर व्यभिचार करणं फार मोठं पाप कर्म. हे 3 पाप कर्म ज्याच्याकडूनही घडलेले आहेत तो कधीही सद्गतीला जाणार नाही, दुर्गतीला जाईल हे भगवंतांनी सांगितले. त्यानंतर वाचेचे 4 कर्म आहेत. वाचेचे खोटं बोलू नये. भगवंतांनी सांगितलं खोटं बोलू नये. पण आता सर्रास वाचेने खूप पाप व्हायला लागले. सर्रास लोक खोटे बोलायला लागले. सर्रास खोटपणा चाललेला आहे. तर भगवंतांनी का सांगितलं असं की खोटं नका बोलू? याचं फार मोठं पाप आहे. खोटं नका बोलू. सत्य बोला ना तुम्ही. आपला धर्म सत्यावर आहे तर सत्यानेच बोलायला पाहिजे. सत्यच चाललं पाहिजे आपलं. तर सत्यानेच चाललं पाहिजे.
तर खोटं नका बोलू, सत्य बोला. त्याच्यानंतर कोणाची चुगली करू नका. चुगली करून दोन घरामध्ये वादंग निर्माण करू नका, दुश्मनी निर्माण करू नका. वाटलं तर जे दोन घरामध्ये दुश्मनी आहे त्याला एकत्रित करण्याचा प्रयत्न करा, परंतु चुगली लावून त्या दोन घराचं वाटोळं करू नका. त्याच्यानंतर कुणाला आपल्या तोंडातून शिवी गाळी सुद्धा न आली पाहिजे. आपण कुणाला शिवी गाळी सुद्धा न दिली पाहिजे. दुसऱ्याने देऊ दे आपल्याला दिली तर दिली, त्याचा तो पाप कर्म करेल, पण आपण त्याला उलट शिवी दिली तर आपण बी त्या पाप कर्मात जातो. त्याच्यामुळे आपण कुणाला शिवी गाळी सुद्धा करायचं नाही आणि फालतू बडबड करीत बसलं नाही. कुठलीही चर्चा करायची असेल तर धम्मावर चर्चा करा. बाकी हे असेल ती तसेल ती तसा हे अशी चर्चा करायची नाही. हे चार गोष्टी आपल्या वाणीने होतात. त्या वाणीवर ताबा ठेवण्यासाठी भगवंताने सांगितले. वाणीवर ताबा असणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर भगवंताने सांगितले चित्ताचे 3 दोष. चित्त, पहिला दोष सांगितला राग. आणि राग हा आता या युगामध्ये फारच राग व्हायला, थोड्या गोष्टीला राग व्हायला. 10-15 वर्षाच्या मुलावर जर आई वडिलांनी काही बोललं तर राग यायला लागले आणि राग घेऊन फाशी घेऊन मारून टाकायला लागले. कुणी विहिरीत उडून टाकून मग पळालं, कुणी तळ्यात उडी काढते, कुणी जहर खाते. नवऱ्याने जर बायकोला शिवे दिले तर बायकोला सुद्धा राग येतो आणि बायको आत्महत्या करते. हे रागाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी सांगितले की राग अजिबात मारू नका. राग मारा, रागाला उत्पन्न होऊ देऊ नका. रागाला उत्पन्न न होणे याचाच अर्थ आपल्याला जर राग मनामध्ये उत्पन्न होऊ द्यायचा नाही तर आपल्याला ध्यान साधनेची फार गरज आहे. आपल्याला विपश्यनाची फार गरज आहे. विपश्यनामुळे आपला राग कमजोर होतो. विपश्यना त्या रागाला मारून टाकते. त्याच्यामुळे विपश्यना करणे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लोभ सुद्धा कुठल्या गोष्टीचा नसून आहे. लोभ हे फार खतरनाक आहे. लोभामुळे सगळ्या गोष्टी घडतात. माणसाला कितीही मिळालं तरी माणसाला लोभ होत नाही. त्याच्यामुळे लोभ सोडून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर द्वेष. आपण आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम करावं. भगवंताने सांगितले आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम करा, मैत्री करा, पण त्याच्यावर त्याला दोष देऊ नका. तो त्याचं कर्म करेल, तो त्याच्या कर्माने जगल, तो कर्म करेल असेल तर आपण दोष. तर हे 10 कर्म असे खतरनाक आहेत. तुम्ही जर ह्या 10 शिलाचं जर चांगल्या तरी पालन केलं तर तुम्ही अजिबात दुर्गतीला जाणार नाही, सुगतीला जाणार. आणि ज्या वेळेस 10 शील तोडताल तुम्ही तर तुमची निश्चित तुमची दुर्गतीकडे वाटचाल आहे. तुम्ही सुगतीकडे येणारच नाही. हे भगवंताने फार प्रत्येक प्रवचनात प्रत्येक प्रवचनामध्ये भगवंताने शीलासंबंधी सांगितलंय. प्रत्येक प्रवचनामध्ये शील सदाचार हे सांगितलेलं आहे. दान सांगितलेलं आहे. दानाची सुद्धा फार वाक्य भगवंताने केली. दानशील हे 2च तुम्हाला तारू शकत आहेत दुर्गतीला जाण्यापासून. त्याच्यामुळे दान आणि शील पाळलंच पाहिजे. अशा बऱ्याचशा घटना आहेत. आजकाल पहा की आज बघा पेपर मध्ये बघा बिल्डर लोक, मोठमोठे लोक मुलांना पैसे देते, गाड्या देते, नशा करायला लावते. नशा करून त्यांच्या हाताने हत्या व्हायला लागल्या. किती हत्या झाल्या, पुण्याला झाल्या हत्या. सगळं बघा. लहान मुलावर संस्कार टाकणं फार गरजेचं आहे, पण हे संस्कार वाईट संस्कार आहेत आणि ते दुर्गतीचं लक्षण आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलावर सुद्धा संकट चांगले पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये अशीच दुर्घटना ज्या मुलावर संस्कार नव्हते त्यांची झालेली आहे. एक श्रेष्ठी होता. त्या श्रेष्ठीजवळ त्याला एकुलता एकच मुलगा होता, पण त्या श्रेष्ठीजवळ धन खूप होतं. 80 करोडचं धन होतं त्याच्याकडं. 80 करोडचं धन. आणि 80 करोडचं धन असल्यावर त्याला काय म्हणलं, एवढं मोठं धन संपत्ती माझी, मला काय करायचं, माझ्या लेकराला काय काम करायचंय, काय नाही, आरामशीर राहायची बसून काही, त्याला काय काम करायचं नाही, काय नाही, असं तो समजतो. त्याला 800 कोटी म्हणजे फार मोठे झाले ना. मग त्याला काही शिकवत नाही, कुठल्याच मार्गावर लागत नाही, कुठलेच संस्कार त्यावर टाकत नाही. त्याच्यानंतर त्याच शाळामध्ये एक दुसरा श्रेष्ठी असतो. त्याच्याकडे सुद्धा 80 करोडचे धन असतं. त्याला एक मुलगी असते. तो बी मुलीला काय शिकवत नाही, काय नाही, काय एवढी मोठी धनसंपत्ती, मला एकुलती एकच मुलगी, काय करायचं म्हणले.
हे झाल्यानंतर मग याला कदाचित त्या दोघांचंही लग्न होतं. ते 80 करोड आणि हे 80 करोड दोघांचं लग्न होतं. सुखाचा संसार चाललेला असतोय बघा. वाईट मित्राची संगती मिळाल्यावर काय होतं, सुखाचा संसार चालू झालेला असतोय. पण हा राजा, हा जो श्रेष्ठी होता, तो दररोज राजाच्या भेटीला जात असे. राजाची भेट घेऊन यायचा परत. तर काही दारूखोर, दारूबाज, नशेखोर माणसं असे रोडवर बसायच्या आणि ह्याला आपल्या गेअर मध्ये कसं घ्यायचं हे पाहिजे, किंवा आपला कसा झाला पाहिजे. कारण की आपल्याला फुकट खाया प्यायला मिळेल, याच्याकडे भरपूर संपत्ती, आपल्याला फुकट खाया प्यायला मिळेल, याच विचारात ते असायचे. मग ते काय करायचे, ते जात आणि त्याच्या समोर ते दारू पेत बसायचे, मटण खात बसायचे, चाकणामध्ये त्याला ते खात बसायचे. तो एक दिवशी पाहतोय दररोज चालले, तर त्याचा जो नौकर असतो त्याला म्हणतो, हे काय आहे? ते म्हणले, हे दारू आहे म्हणले. याने काय होते, याने माणूस फार मस्त मग्न राहतो आणि मटण आहे, याने खाल्लेले फार फार तल्लाकबद्धी होती असं. अरे मग आपण सुरू करू. मग तो सुरू करतो. सुरू करता 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 त्या दारूबाजाच्या फांद्यात अडकतो आणि शेवटीला काही न करता 80 करोड त्याचे निघून जाते. त्या सगळे खाण्यात पिण्यात नशात 80 करोड निघून गेल्यानंतर मग त्याचा जो कॅशियर असतो त्या कॅशियरला पैसे मागतो. तर ते म्हणतो, तुमचे 80 करोड संपले बाबा. आता तुमच्या पत्नीचे येतात 80 करोड. त्यामुळे माझीच पत्नी ती. ते करता करता ते 80 करोड सुद्धा समाप्त करतो. वाईट मित्राची संगती बघा. वाईट मित्राची संगती असल्यावर कसं धनाचा नाश होतो. तर मग त्याच्यानंतर ते 80 करोड सगळं घरातलं सामान विमान घर दार बघा, नशे किती बेकार असते, सगळं विकून टाकतो. शेवटीला त्या नवरा बायकोला राहायला घर नसतं. मग अशा भिंतीच्या आडोशीला राहायचे आणि भिक्षा मागून खायचे. आणि एक वेळेस भगवान चालले, भगवान त्यांनी पाहिलं त्यांना, भगवान दिसला. मग भिक्षू बघा, भिक्षूनो हा कधी घालेल 80 करोडचा मालक होता, त्याची पत्नी 80 करोडची, म्हणजे 160 करोडचा माल मासाने बघा त्यांची अवस्था काय झाली. जर ते पैसे असते आणि धर्माकडे लावले असते, काही धर्माला दान धर्म केला असता, दानपणा केला असता, तर तो ह्या गतीला आला नसता. पण त्यांनी दान धर्म न करता वाईट मार्गावर सर्व पैसा खर्च केला, त्याच्यामुळे त्याला ही गती आलेली आहे. तर त्यामुळे आपण आपल्या मुलावर चांगले संस्कार घातले पाहिजेत. मुलं आपले बिघडले नाही पाहिजे. नंतर आई वडील एवढ्या मेहनतीने पैसा जमा करतात, एवढा मेहनतीने पैसे जमा करतात, परंतु मुलावर संस्कार टाकत नाही. मुलाला विहारात घेऊन येत नाही. आता आई वडील म्हातारे झाले की दोघं आई वडील म्हातारेच विहारात येतात, मुलं अजिबात येत नाहीत. काय येत नाही? तर कसं असतं की त्याला लहानपणापासूनच सवय लागायला पाहिजे. आता लहानपासून आई वडिलांनी त्याला विहारात नेलं तर त्याला सवय लागल. जसं आता एखादं झाड असतं, आपण आता रोपटं लावलं. आता रोपटं लावल्यानंतर ते रोपटं आपण हालू शकत नाही, असं कसंही वळतं का नाही, कसं वळतं. आणि ते मोठं झाल्यावर हालत नाही. तसं लेकराचे की त्याला लहानपणी संस्कार त्याच्या अंगावर पडले पाहिजे, त्याच्या संस्कारात झालं पाहिजे. संस्कारामुळेच तो सुधारणार आणि तुम्ही मग तुमच्या धाराची रक्षा बी करेन. पण त्याच्याजवळ संस्कार नसतील तर तुमचं धन 1-6 महिन्यात वर्षामध्ये तो पूर्ण पार करून टाकेल, हे भगवंतांनी सांगितलंय. त्याच्यामुळे आपल्या मुलावर संस्कार चांगले पाहिजे, चांगले कुशल संस्कार पाहिजे, वाईट संस्कार नसू नये. ह्या गोष्टीमुळे आपलं वाईट होतं. तर ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. धम्माचं प्रवचन ऐकलं पाहिजे, विहारामध्ये गेलं पाहिजे. विहारामध्ये दररोज बाबासाहेबांनी सांगितलं, दररोज तुम्हाला जमत नाही ना बाबा. अरे मग आठवड्याला सुट्टीचा असते ना, एक दिवस रविवारचा दिवस असतो ना, त्या दिवशी जाणार बाबा ते विहारात. कुठं त्या दिवशी बी ते विहारात. त्या दिवशी त्यांना काळी पिशवी आटकते, काळी पिशवी. मग काळी पिशवी घ्यायची, मग घ्यायचं मार्केट बघून, मग बाल्याची माय आणि 2 बायचे 2 खोले मजा करायची. काय करायचं धम्माचं आपल्याला काय देणं घेणं काय नाही. याच्यामुळं हा धर्म बी बुडायला लागला. कारण की सलम एरियामध्ये अशा गोष्टीवर आम्ही सलम एरियामध्ये राहतो. सलम एरियामध्ये धम्माचं बंधन आहे. आम्ही किती सांगायला गेलो तरी ऐकायचं नाव नाही. सलम एरियामध्ये ऐकतच नाही. त्याच्यामुळे मुलावर संस्कार नसले तर मुलं वाईट होतात. वाईट झाल्यानंतर त्यांचा अंत हा वाईटच होतो. त्याच्यामुळे आपण
धर्माचं सर्व आई वडिलांनी सर्व मुलांना विहारामध्ये जाण्याची सक्त मनाई करायला पाहिजे. तू जर विहारात गेला वंदना केले तर तुला हे मिळेल, नाही तर नाही मिळेल, असं सांगून द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याने तरी येते, त्या गोष्टी तरी येते. तर अशा गोष्टीत तर आपल्या मुलावर आपले संस्कार पाहिजेत. आपल्या मुलावर संस्कार केले तर सगळ्या गोष्टी होतात. आपल्या मुलं संस्कारित राहिले तर पुढची पिढी सुद्धा संस्कार होते. नाहीतर आपल्या धर्माला ग्लानी येण्यास वेळ लागणार नाही. कारण की आपण 28 एवढे क्वालिफाईड सुशिक्षित लोक, त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस 1956 धर्म दिला, त्या धर्मांतराच्या वेळेस सगळे अडाणी लोक होते, 5 लाख अडाणी लोक होते. पण बाबासाहेबांच्या एका आवाजावर, 22 प्रतिज्ञेच्या आवाजावर ते सर्व उपासक घरी गेले आणि घरातले सगळे देवदाव काढून त्याने नदी नाल्यामध्ये फेकून दिले. आताची पिढी काय करली, याला सुशिक्षित नोकरीवाले हे झाले, तेच देवदगड पुन्हा घरात परत आणले. त्याच्यामुळे धर्माला ग्लानी येणारच आहे. तर अशा गोष्टी करू नये. धर्माचा प्रसार आम्ही तर आमच्या परीने करतो, परंतु काय आता जेवढं सांगायचं तेवढं सांगायला पाहिजे. आता विहारात जेवढे माणसं आहेत ते तेवढी यायला पाहिजे. आता ह्या घटना बघा, आता वर्षावास एवढं पवित्र महिना, 3 महिने एवढा पवित्र वर्षावास आहे. या 3 महिन्यामध्ये म्हणजे आपण आता वर्षावास हा खरं म्हणलं तर भिक्षू संघाचा आहे. पण उपासक काय म्हणते, उपासक समजते की वर्षावास आमचा आहे, ते 3 महिने उपास करते. पण उपास करायची गरज नाही उपासकाला. पण 3 महिने उपास केला तर तुम्ही 8 शील पाळणार का? 3 महिने 8 शील पाळणं होईल का तुमच्या 3 महिने? नाही मला 8 शील पाळणं. त्याच्यामुळं तुम्हाला एवढं होत नाही तर तुमची इच्छा आहे ना, फार इच्छा नाही आम्हाला वर्षावास करायचा आहे, तर महिन्यातून 4 उपास करा. अमावस्या, पौर्णिमा आणि 2 अष्टमी, हे 4 उपासच करा. आपण शील करू नका, शीलवार करा. शील म्हणजे अष्टशील कोणते? अष्टशील म्हणजे पंचशील आले त्याच्यामध्ये. पाणीचा पाता वेर म्हणे, हत्या करणार नाही, अधीन झाला वेर म्हणे, चोरी करणार नाही, ब्रह्मचर्या वेर म्हणे, मी ब्रह्मचार्याचं पालन करेन, मुसावादा वेर म्हणे, खोटं बोलणार नाही, चोरी करणार, खोटं बोलणार नाही, चुगली करणार नाही, या गोष्टी आहेत. नशापत्ता करणार नाही, कुठल्याही नशापत्ताची गोष्ट करणार नाही. विकाल भजन, मी 12च्या नंतर अजिबात दुसऱ्या दिवशी 6-7 वाजेपर्यंत काही घेणार. हा ठीक आहे, तुम्हाला जर भूक लागली, सगळ्या गोष्टी झाल्या, तर तुम्हाला भगवान त्यांनी दिलेलं ना की बाबा तुम्ही काळी चहा प्या, काळी दुधाची बी नाही, काळी चहा प्या किंवा फळाचा ज्यूस प्या, फळ सुद्धा खायचे नाही. पण आपल्याला सांगितलं, आमच्या पत्नीने सांगितलंय की काय मला पुनव आहे, मला पुनव आहे, मग दिवसभर फराळ करते, शाबुदाना खा, केळे खा, सीताफळ खा, हे खा, संध्याकाळी पुन्हा फुल हाती जेवण करते. हा उपास आहे का? याला उपवासच नाही. मग तो उपास झाला तर उपवासच हे कठ्ठर भगवंतांनी सांगितलेले, जो उपवास करेल तो कधीही दुर्गतीला जाणार नाही. त्याच्यामुळं ह्या 3 महिने तरी आपल्या वर्षवासानिमित्त सर्व उपासकांना पुण्यकर्म करायची संधी आलेली आहे. तर त्यांनी या 3 महिन्यात कमीत कमी 12 उपवास पाळले आणि फुल त्यांनी तर शील 800 संपन्न केलं, तर त्याच्यासारखं पुण्य कुठंच नाही. ते कधीच दुर्गतीला जाणार नाही, सुगतीला जाणार. या 2 घटना घडलेल्या फार मोठे महत्वाचे. आषाढ पौर्णिमेला किती, आषाढ पौर्णिमेला 2 घटना चांगल्या घटना घडलेल्या ना. आषाढ पौर्णिमेला भगवंताचं महामायाच्या गर्भधारणेमध्ये उत्पन्न झालं. आषाढ पौर्णिमेला बघा. त्याच्यानंतर आषाढ पौर्णिमेला भगवंताने सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केलं. त्याच्यामुळे आषाढ पौर्णिमेला फार महत्व आहे आपलं. आषाढ पौर्णिमेला महत्व देऊन सर्वांनी या ठिकाणी भिक्षू संघाला, जो भिक्षू ज्या ठिकाणी उपवास वर्षावासासाठी आहे, त्या भिक्षूला सर्व उपासकांनी त्याला ज्याही गोष्टी लागतील, ज्या अति महत्वाच्या गोष्टी लागतील, औषधी लागल, दवा लागल, काही सैनासन लागल, भोजन लागल, तर हे सर्व अष्टपरिष्कार लागल, तर हे सर्व उपासकाची जबाबदारी आहे. उपासकांनी समजू नये की आमचाच वर्षवास आहे, हा वर्षवास भिक्षूचा आहे. भिक्षूसाठी वर्षवास का ठेवला भगवंतांनी? की त्यावेळेस भगवंताच्या काळामध्ये फार वर्षा व्हायचे, फार पाऊस व्हायचा
आणि पावसामध्ये फिरताना काही भिक्षुक वाहून जायचे, काही आजारी पडायचे, काही मरायचे, त्याच्यावर काहीचे शेताचे नुकसान व्हायचे. त्याच्यामुळे भगवंतांनी सांगितलं की बाबा तुम्ही 3 महिने एका ठिकाणी राहा, धर्माचा अभ्यास करा, विपश्यना साधना करा आणि लोकांना सुद्धा उपासक उपासिकांना सुद्धा धर्म सांगा. याच्यासाठी वर्षवास आहे. तर माझी उपासक उपासिकांना सूचना आहे की आपण ह्याप्रमाणे जर 4 महिन्यातून 4 उपवास केले तरी फार महत्वाचे आहेत. आणि 4 उपवासामध्ये आपण कंटिन्यू अष्टशिलाचं पालन करा. याच्यासारखं पुण्यकर्म होत नाही. तर हे पुण्यकर्म करण्यासाठी ही संधी उपलब्ध करण्यासाठी आपणास डॉक्टर भदंत इंदवंशी महाथेरो यांनी ऑनलाईन धम्म परिषदेमध्ये हे सगळं प्रवचनाद्वारे सांगितलेलं आहे. आणि प्रवचन जेही प्रवचन झालेले ते अतिशय सुंदर प्रवचन झालेले. त्या प्रवचनानुसार जर चालले तर सर्वांचं कल्याण होईल. त्या ठिकाणी आता हे फारच मोठं म्हणजे आजचा दिवस म्हणजे भंतेचा उपसंपदा दिवस म्हणजे 1 जुलैला भगवान भंतेजीची उपसंपदा झालेली आहे. आणि त्यांच्या वडिलांचं सुद्धा पुण्यानुमोदन 1 जुलैला एक घटित घटना आहे. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यकर्मासाठी त्यांना पूर्वकर्म दुःखमुक्तीसाठी त्यांनी भिक्षू संघाला दान धर्म करून हे फार मोठं पुण्य प्राप्त केलेलं आहे. तसंच सर्व उपासक उपासिकांना सुद्धा धम्माचा धम्मदेशना देऊन सर्वाला पुण्यकर्म करण्याचं या संधी दिलेली आहे. तर मी एवढं बोलून माझं थोडस प्रवचन मी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची सुस्त मुक्ती हो, सर्व निरोगी हो, सर्व निरोगी हो, सर्वांचं आयुष्यामध्ये वाढ हो, सर्वांचं वर्ण वाढ हो, सर्व दुःख मुक्त हो, दुःख मुक्त हो, दुःख मुक्त हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.